नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ सरिता चौधरी. इयत्ता 10वीच्या स्टडी फ्रॉम होमच्या भूगोल तासिकेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आपला भूगोलाचा सिलेबस हा मागील काही तासिकांमध्येच आपण पूर्ण केलेला आहे. मधल्या काळात आपली शाळा सुरू होती तेव्हा आपण रिव्हिजनसुद्धा घेतलेली आहे. पुन्हा आता काही दिवसांपासून कोरोना या विषाणूमुळे शाळा बंद असल्यामुळे आपण पुन्हा व्हिडिओमार्फत शिक्षण घेत आहोत. आपल्या या तासिकेत आपण भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याचा अभ्यास करणार आहोत. त्यातील बघा, प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 व प्रश्न क्रमांक 3 हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात. गाळलेल्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, जोड्या लावा, चुकीची जोडी ओळखा, फरक स्पष्ट करा, वर्गीकरण करा इत्यादी प्रश्नप्रकार या प्रश्नांमध्ये विचारण्यात येतात. वरील सर्व प्रश्नप्रकारांचा योग्य सराव केल्यास या प्रश्नप्रकारांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणे आपल्याला सहज शक्य होते. आता बघा, प्रश्न क्रमांक 1 मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्नप्रकार आपल्याला विचारता येतात, तर त्यामध्ये 1 किंवा 2 प्रश्नप्रकार आपल्याला विचारण्यात येतो. मग कोणकोणते विचारले जाऊ शकतात, तर त्यामध्ये बघा, अचूक पर्याय निवडा, 2 गटांचा विचार करून योग्य पर्याय निवडा, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा, वाक्यातील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा, असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि यामधील सर्व प्रश्न हे अनिवार्य असतात. 4 प्रश्न विचारलेले असतात. ते 4ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात. तेव्हा आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या प्रश्नातील पहिल्या प्रश्नातील एक पहिला पर्याय आपण पाहणार आहोत की अचूक पर्याय निवडा. यासाठी आपल्याला सूचना येते, दिलेल्या विधानात योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये आपल्याला 4 विधाने दिलेली असतात आणि 4 मार्कांकरता हा प्रश्न असतो. प्रत्येकी 1-1 गुण याला दिलेले असतात. प्रश्नपत्रिकेत 4 विधाने प्रत्येकी 4 पर्यायांसह विचारली जातात. उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण विधान लिहून गाळलेल्या जागी योग्य पर्याय आपल्याला लिहायचा असतो आणि त्याखाली अंडरलाईन देखील आपल्याला करायची असते. बरेच विद्यार्थी अंडरलाईन करत नाहीत किंवा फक्त पर्याय लिहून ठेवतात, विधाने पूर्ण लिहित नाहीत, तेव्हा त्यांना मार्क्स मिळत नाहीत. आता उत्तरे लिहिताना देखील आपल्याला खाडाखोड करायची नसते, कारण अचूकतेला फार महत्त्व असतं आणि अचूक फक्त 1 किंवा 2 शब्द त्या ठिकाणी लिहायचा असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला मार्क्स असतो आणि तो लिहिताना खाडाखोड करायची नसते. शिवाय आणखी प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या क्रमाने रिकाम्या जागा दिलेल्या असतात त्याच क्रमाने त्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायच्या असतात किंवा तो क्रम आपल्याला त्या ठिकाणी टाकून त्याचा पर्याय देखील आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये लिहायचा असतो. बघा, आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरणे या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. आता यामध्ये बघा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग पुढे टिंबटिंब आहे. यामध्ये आपल्याला 4 पर्याय विचारलेली आहेत, 4 पर्याय दिलेली आहे. यामध्ये 1 उच्चभूमीचा आहे, दुसरा पर्याय आहे मैदानी आहे, तिसरा पर्याय आहे पर्वतीय आहे, चौथा पर्याय आहे विखंडित टेकड्यांचा आहे. आता बघा, आपण जर पुस्तक नीट वाचलेलं असेल, आपण जर ते प्रकरण व्यवस्थित अभ्यासलेलं असेल तर आपल्याला हे पर्याय अचूक निवडता येतात. आता बघा, आपण जर प्रकरण 3चा नकाशांचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केला असेल, पान नंबर 15वरील आकृती 3.2 बघा,
तर या ठिकाणी आपण जर या नकाशाचा नीट व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्राझीलची उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्या असं यावरून असं लक्षात येतं की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीचा आहे. त्यामुळे पर्याय येईल आपला उच्चभूमीचा आहे. आपल्याला हा पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. प्रश्न दुसरा, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब 1. उंच पर्वत आहेत, 2. प्राचीन पठार आहेत, 3. पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि 4. बर्फाच्छादित डोंगर आहेत. आता आपण जर पुस्तकाचं पान नंबर 17 जर अभ्यासला असेल ब्राझील हा भाग, तर या ठिकाणी आपल्याला हा सगळं माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि त्यावरून आपण म्हणू शकतो की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत. म्हणजे आपला पर्याय 2 प्राचीन पठार आहे हा पर्याय त्या ठिकाणी येईल. तिसरं, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब 1. अवर्षणग्रस्त आहे, 2. दलदलीचे आहे, 3. मानवी वस्तीस प्रतिकूल आहे आणि 4. सुपीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मानवी वस्तीस प्रतिकूल आहे हा पर्याय या ठिकाणी येईल. म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिता येईल, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. आपण जर पुस्तकाचं मागचं पेज जर लास्ट पेज जर आपण ओपन केलं तर त्या ठिकाणी ॲमेझॉन नदी आपल्याला दिसते आहे आणि त्यावरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देता येईल. प्रश्न क्रमांक 4, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत टिंबटिंब. पर्याय 1 त्रिभुज प्रदेश आहे, 2 त्रिभुज प्रदेश नाही, 3 विस्तीर्ण खाड्या आहेत आणि 4 मासेमारी व्यवसाय केला जातो. तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पान नंबर 19 वर ॲमेझॉन नदीच्या मुखाशी अशा प्रकारच्या वितरिका आढळत नाहीत हे आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं दिसून येतं. म्हणजेच काय की आपण प्रत्येक ओळ आणि ओळ ही व्यवस्थित वाचायला पाहिजे. नीट लक्ष देऊन जर आपण धडा वाचला तर आपल्याला या सगळ्यांची उत्तरं लिहिता येतील आणि पैकीचे पैकी गुण मिळवता येतील. तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. त्रिभुज प्रदेश नाही खाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. पुढील प्रश्न, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब 1. मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत, प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखीय बेटे आहेत, खंडीय बेटे आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला भारताचा जेव्हा द्वीपसमूह हा भाग आपण जेव्हा बघतो पान नंबर 17 वर, तर त्यावेळेला आपल्याला प्रवाळ बेटे आहेत हे लक्षात येतं. म्हणजे आपला जो पर्याय आहे योग्य पर्याय तो प्रवाळ बेटे आहेत. म्हणजे आपलं उत्तर असं असणार आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. आता बघा पुढे आणखी आपण काही उदाहरणे या ठिकाणी घेणार आहोत. भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. यामध्ये पहिला पर्याय आहे लक्षद्वीप, दुसरा पर्याय आहे कन्याकुमारी, तिसरा पर्याय आहे इंदिरा पॉईंट, चौथा पर्याय आहे पोर्ट ब्लेअर. तर या ठिकाणी आपल्याला पान नंबर 10 वरील जो नकाशा आहे भारताचा, भारत राजकीय, तो आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यासायचा आहे. बघा इथे खाली इंदिरा पॉईंट हे दाखवलेले आहे. तेव्हा याचे उत्तर आपल्याला असे लिहिता येईल, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते. इंदिरा पॉईंट या शब्दाखाली अंडरलाईन आपल्याला करायची आहे. पुढील प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. 1 चिली इक्वेडोर, 2 अर्जेंटिना बोलिव्हिया, 3 कोलंबिया फ्रेंच गियाना, 4 सुरिनाम उरुग्वे.
आता या ठिकाणी देखील या प्रश्नासाठी आपल्याला नकाशाचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. पान नंबर 11वरील 2.2 ब्राझील हा नकाशा अभ्यासणे आवश्यक आहे. बघा, आता या नकाशामध्ये आपण जर ब्राझीलच्या लगतचे 2 देश पाहिलेत तर त्यामध्ये अर्जेंटिना आहे, बोलिव्हिया आहे, कोलंबिया पण आहे, फ्रेंच गियाना पण आहे, सुरिनाम पण आहे आणि उरुग्वे पण आहे. परंतु येथे चिली व इक्वेडोर हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत आपल्याला नकाशात दिसत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला दक्षिण अमेरिका खंडातील चिली, इक्वेडोर हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत असं म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही देशातील राजवट ही टिंबटिंब प्रकारची आहे. पहिला पर्याय आहे लष्करी, दुसरा आहे साम्यवादी, तिसरा आहे प्रजासत्ताक आणि चौथा आहे अध्यक्षीय. जर आपण 13 पानावरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग जर ग्लोबीने सांगितलेला आपण जर व्यवस्थित अभ्यासला असेल तर यामध्ये आपल्याला ही रिकामी जागेचं उत्तर मिळतंय. दोन्ही देशातील राजवट ही प्रजासत्ताक प्रकारची आहे. प्रजासत्ताक हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते उत्तर आपल्याला त्या रिकाम्या जागेमध्ये भरून तिथे आपल्याला अंडरलाईन करायची आहे. आता बघा, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण 1. कमी राष्ट्रीय उत्पन्न, 2. प्रचंड लोकसंख्या, 3. मोठे कुटुंब आणि 4. अन्नधान्य कमतरता हे आहे. आता इथे जर आपण पान नंबर 53वर जर भौगोलिक स्पष्टीकरण जर व्यवस्थितपणे वाचन केलं असेल किंवा त्याचा अभ्यास केला असेल तर आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी दिसून येतं की प्रचंड लोकसंख्या. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या. पुढील प्रश्न आहे, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे. 1. प्राथमिक, 2. द्वितीयक, 3. तृतीयक आणि 4. चतुर्थक. या ठिकाणी देखील आपण जर या 53 पेजवरील आकृती क्रमांक 8.2 हा व्यवस्थित अभ्यासला असेल तर याचे उत्तर आपल्याला देता येईल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीयक. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. प्रश्न पुढचा, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे. 1. अविकसित, 2. विकसित, 3. विकसनशील आणि 4 अतिविकसित. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला पुस्तकातूनच पान नंबर 57मधूनच आपल्याला लिहिता येईल. विकसनशील. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी रिकाम्या जागाला भरा किंवा अचूक पर्याय निवडा. त्यासाठी आपल्याला पुस्तकाचं वाचन करणं खूप आवश्यक आहे. अगदी बारकाईने ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे. प्रत्येक धडा हा आपण कमीत कमी 10 ते 12 वेळा आपला तो व्यवस्थितपणे वाचून झाला पाहिजे. प्रत्येक आलेख नकाशाचं वाचन आपण केलं गेलं पाहिजे. तरच आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील आणि त्यामुळे आपला कोणताही मार्क आपण गमावणार नाही, हेही निश्चित तेवढंच. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुढील तासिकेमध्ये आपण पुन्हा भेटूया. तेव्हा स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.